झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टीआरपी मध्ये यावेळी मोठा बदल झाला आहे। यावेळी सर्वच मालिकांच्या टीआरपी घसरल्या आहेत। मात्र तरी देखील बऱ्याच मालिका या स्लॉट लीडर मालिका बनल्या आहेत। यावेळी झी मराठी वाहिनीच्या मालिकांनी स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स केला आहे। नव्या मालिकांमुळे झी मराठीला टीआरपी मध्ये दिलासा मिळाल्याचे दिसत आहे। मात्र नेहमी नंबर 1 असणाऱ्या तारीनी या मालिकेने आता सलग 2 आठवडे नंबर 1चं स्थान गमावलं आहे। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीची यावेळी कोणती मालिका टीआरपी मध्ये नंबर 1 मालिका बनली आहे, तसेच कोणत्या मालिका आहे टॉप 5 मध्ये आणि कोणती मालिका आहे बॉटम मध्ये। चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे 23व्या आठवड्याचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिका। तर नंबर 8 वरती आहे नेहमीप्रमाणेच शुभ श्रावणी ही मालिका 0.9च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत शुभ श्रावणी या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। शुभ श्रावणी या मालिकेच्या टीआरपी मध्ये दिवसेंदिवस मोठी घसरण दिसत आहे। मालिकेची टीआरपी सुधारण्याचं नाव घेत नाही। शुभ श्रावणी या मालिकेची टीआरपी येणाऱ्या दिवसात वाढली नाही तर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। तर नंबर 7 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 1.6च्या रेटिंगसह। तुला जपणार आहे या मालिकेच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील मालिकेची टीआरपी सेमच होती। तर नंबर 6 वरती आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टीआरपी मध्ये तब्बल 0.6 ने अशी प्रचंड मोठी घसरण झाली आहे आणि विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने टॉप 5चं स्थान गमावलं आहे। मालिकेचा टीआरपी धपकन आपटला आहे। आता पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने अशी मोठी घसरण झाली आहे। मात्र मालिकेने टॉप 5 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे। तर नंबर 4 वरती आहे दीपज्योती ही मालिका 2.2च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत दीपज्योती या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील 0.2 ने अशी मोठी घसरण झाली आहे। तरी देखील मालिका टॉप 5 मध्ये टिकून आहे। तर नंबर 3 वरती आहे दरवेळी नंबर 1 असणारी तारिणी ही मालिका 2.6च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तारिणी या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील 0.1 ने घसरण झाली आहे। मात्र मालिका टॉप 3 मध्ये टिकून आहे। तर टॉप 2 मध्ये आहे नेहमीप्रमाणेच सनई चौघडे ही मालिका 2.7च्या रेटिंगसह। सनई चौघडे या मालिकेच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने घसरण झाली आहे। मात्र सनई चौघडे या मालिकेने तिचं टॉप 2चं स्थान सोडलं नाही। सलग 4-5 आठवडे सनई चौघडे ही मालिका टॉप 2 मध्ये टिकून आहे। सनई चौघडे या मालिकेने अवघ्या कमी कालावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे। तर मागील आठवड्याप्रमाणेच याही आठवड्यात झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 2.9चा टीआरपी। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने घसरण झाली आहे। मात्र मालिकेने नंबर 1 मालिका बनण्याचा बहुमान मिळवला आहे। कमळी या मालिकेचं कथानक जेव्हापासून गावाकडे सुरू झालं आहे तेव्हापासून मालिकेच्या टीआरपी मध्ये मोठी वाढ होत मालिकेने नंबर 1चं स्थान पटकावलं आहे। मागील 1-2 महिन्यांपासून कमळी ही मालिका टॉप 5 मध्ये असायची, मात्र मालिका नंबर 1 मालिका बनत नव्हती। मात्र आता 2-3 आठवड्यांपासून मालिकेने पुन्हा एकदा कंबर कसत नंबर 1चं स्थान पक्क केलं आहे। तर हा होता वीक 23 म्हणजेच 5 जून ते 12 जूनचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टीआरपी रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। आता येणाऱ्या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टीआरपी वाढतो की कमी होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील आणि झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिकांचे कंबाईन टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी झी vs स्टार दुपार अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।